गेवराई तालुक्यातील लोकमसाला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या संशयास्पद मृत्यूचं एक नवे वळण घेतले आहे. बर्गे यांनी आत्महत्या केली नसून हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे पोलिसांपुढे तपास करण्याचे मोठे आव्हान पुढे उभे राहिले. मिळालेल्या माहितीनुसार नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीच्या भावाने दिली होती. मात्र घटनास्थळाची पाहणी केली असता अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्या. गोविंद बर्गेच्या कारमध्ये मृत अवस्थेत आढळले. तिचे दरवाजे आतून बंद होते. गाडीची बॅटरी डिस्चार्ज झाली होती आणि गाडीतील डिझेलही संपले होते. या सर्व बाबी आत्महत्येपेक्षा घातपाताकडे अधिक लक्ष वेधतात असा दावा गोविंदचे नातेवाईक शिवराज खराडे यांचा आहे. नातेवाईकांनी समाज माध्यमातून व्यक्त केलेल्या संशयामुळे आता पोलीस या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहत आहेत. राजकारणात उपसरपंच म्हणून काम केलेले गोविंद बर्गे भूखंड आणि जमीन विक्रीच्या व्यवसायातही सक्रिय होते. सासुरे गावात पूजेच्या घरासमोरच त्यांच्या गाडीत मृतदेह आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता अनेक शक्यतांचा तपास करणे गरजेचे आहे. गोविंद बर्गे सासुरे येथे कधी आले? त्याच्यासोबत गाडीत अन्य कोणी होतं का? पूजा त्यावेळी सासुरे येथे उपस्थित होती का? गोविंद यांच्या व्हॉट्सअपवर कोणासोबत काय संभाषण झालं? गोविंदच्या बँक खात्यातून झालेले व्यवहार ते ब्लॅकमेलिंगचे बळी ठरत होते का? या सर्व बाबींचाही पोलीस तपास करतायत. गोविंद बर्गे यांच्या निकटवर्तीयांकडून त्यांच्या मानसिक स्थितीची माहिती मिळवून पोलीस तपास पुढे नेण्याची शक्यता आहे. याशिवाय नर्तिका पूजा गायकवाडीच्या अन्य व्यक्तींशी संबंध होते का आणि या घटनेत त्यांचा सहभाग आहे का याचाही पोलीस तपास करतायत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोविंद बर्गे यांनी 21 जानेवारी 2025 रोजी बार्शी हद्दीतील मिरगणे प्लॉटिंगमध्ये एक प्लॉट पूजा गायकवाडीच्या नावावर खरेदी केला होता. या प्लॉटची किंमत अंदाजे 7.25 लाख रुपये असून खरेदी दस्तावेळी गोविंद स्वतः हजर होते असे सांगण्यात येतं. नातेवाईकांनी पोलिसांना या प्रकरणात सहभागी असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना योग्य शिक्षा देण्याची मागणी केली. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात आणि समाजात मोठी खळबळ उडाली. बर्गे यांच्या नातेवाईकांनी पूजा गायकवाड विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. काही नातेवाईकांनी या घटनेमध्ये घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली. 8 सप्टेंबरला बर्गे यांनी पूजेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने नकार दिल्याने ते निराश झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पूजेच्या घरासमोरील मोकळ्या जागेत बर्गे यांनी स्वतःच्या गाडीमध्ये पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली असं तक्रारीत म्हटलं आहे. लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख 2014 मध्ये तुळजाभवानी कला केंद्र पारगाव येथे झाली. या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्यानंतर पूजाने वारंवार गोविंदकडे पैशांची मागणी केली. गोविंदने तिला महागडे मोबाईल, बुलेट मोटरसायकल, सोने, नाणी, प्लॉट, नातेवाईकांच्या नावे शेत जमीन, प्लॉट खरेदी करून दिली. त्यानंतरही गेवराईत बांधलेले नवीन घर नावावर न केल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करील अशी धमकी काही दिवसांपूर्वी पूजा बर्गे यांनी दिली होती. या धमक्या आणि सततच्या पैशांच्या तगाद्यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचला होता. त्याने आपला मित्र चंद्रकांत शिंदे यांना देखील निराश झाल्याचं सांगितलं होतं. बर्गे यांनी पूजाला स्वतःचे कला केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे 8 लाख रुपये दिले होते. सासुरे येथील घर बांधण्यासाठी पैसा पुरवला होता.